चांदोली आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होते। चांदोली धरणाचा पाणीसाठा 28.23 टीएमसी झाला असून सलग दुसऱ्या दिवशी सोमवारीही 4500 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। सांगलीत आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी 18 फुटांवर गेली होती। दरम्यान जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण राहिलं। बहुतांशी भागात रिमझिम पाऊस झालाय। जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होतोय। चांदोली धरण क्षेत्रात 24 तासात 63 मिलीमीटर पाऊस झाला। धरणात सायंकाळी 28.23 टीएमसी पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टीएमसी इतकी आहे। चांदोलीचेही 4ही दरवाजे उघडले असून 4500 क्युसेक विसर्ग सुरू आहे। कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस होतोय। धरणात 69.5 टीएमसी पाणीसाठा झाला असून 1050 क्युसेकने पाणी सोडलं जात आहे। दोन्ही धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणी पातळी सायंकाळी 18.6 फुटांवर पोहोचले। कर्नाटकातील अलमट्टी धरणाचा पाणीसाठा 88.25 टीएमसी झालाय। धरणात पाण्याची आवक 1,10,000 क्युसेकने होत असून 1,10,000 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण राहिले। शिराळा तालुक्यात बहुतांशी भागात पावसाचा जोर राहिला। वाळवा पलूस तालुक्यात दुपारी मध्यम पाऊस झालाय। मिरज तासगाव तालुक्यात पावसाची रिमझिम सुरू होती। पावसाचा जोर कमी झाल्याने जिल्ह्यात पेरण्यांना गती आल्याचं चित्र आहे। शिराळा तालुक्यात सर्वाधिक 27.6 मिलीमीटर पाऊस झालाय।